Hello students, good morning to all of you. So in last video we studied electronic configuration of 3D series of D block elements. After that we also studied the next article, and that article was electronic configuration of chromium and copper. तर आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सचा स्टडी करतोय. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हा नवीन टॉपिक आपण स्टडी करायला 2 व्हिडिओ पूर्वी स्टार्ट केला होता. तर लास्टला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी केलं 3D सिरीज एलिमेंट्सचं. सो टुडे we are going to study the next article in this topic, and that article is oxidation states of first transition series. So let's study oxidation states of first transition series. So we studied the definition of oxidation state in 11th standard. 11वीला आपण रेडॉक्स रिॲक्शन नावाचा एक टॉपिक स्टडी केला आहे. तर त्या टॉपिकमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट, त्याची डेफिनेशन किंवा रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर याचा आपण अभ्यास केलेला होता. तर ऑक्सिडेशन स्टेटची डेफिनेशन कशा प्रकारची आहे? सो ऑक्सिडेशन स्टेट इज डिफाइंड ॲज न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड साइन ऑफ द चार्ज. न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे संख्या, अँड साइन ऑफ चार्ज म्हणजे एकतर प्लस किंवा एकतर मायनस. So numerical value and sign of charge with which atom of element appear to have in a molecule of that compound. तर न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि साइन ऑफ चार्ज, तर चार्ज जो आहे तो चार्ज प्लस असतो आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू ही संख्या असते. न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड साइन ऑफ चार्ज with which atom of element appear to have in a molecule of that compound is called as oxidation state. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये जो काय ॲटम असतो त्या ॲटमवरती जी काय न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि जो साइन ऑफ चार्ज असते ती म्हणजेच त्याची काय असते, ऑक्सिडेशन स्टेट. तर अशा प्रकारे ऑक्सिडेशन स्टेटची डेफिनेशन आपण 11वीला आपण स्टडी केली होती. सो These two tables shows common oxidation states of first row transition elements. हा टेबल किंवा हा टेबल याच्यामध्ये 3D सिरीजचे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्या 3D सिरीजचे एलिमेंट्सचे ऑक्सिडेशन स्टेट जे आहेत त्या ऑक्सिडेशन स्टेट इथं रिप्रेझेंट केले आहे. सो दीज टेबल्स शोज common oxidation states of first row transition elements. So variable oxidation state is one of the notable feature of transition elements. ट्रान्झिशन एलिमेंट जे आहे ते ट्रान्झिशन एलिमेंट वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम +2+3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय, किंवा मँगनीज +2+3+4+5+6 किंवा +7 अशी ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवतात. सो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इज वन ऑफ द नोटेबल फीचर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता हे कशामुळे आपल्याला पाहायला मिळतं? सो दिस इज बिकॉज एनर्जी ऑफ NS अँड N-1D लेवल्स आर ऑलमोस्ट सेम. So variable oxidation state शॉर्ट मध्ये मी लिहितोय OS म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इज one of the notable feature of transition elements. जे ट्रान्झिशन एलिमेंट
व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट किंवा वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय? सो दिस इज बिकॉज त्याच्या पाठीमागचं कारण काय? सो दिस इज बिकॉज एनर्जी ऑफ NS and N-1D levels are almost same. तर NS आणि N-1 ह्या दोन ज्या लेवल्स आहेत तर त्यांची एनर्जी जवळपास सारखीच असल्यामुळं ट्रान्झिशन एलिमेंट हे वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात हे आपल्याला पाहायला मिळेल. सो देअरफॉर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दीज लेवल्स आर अवेलेबल फॉर केमिकल बॉन्डिंग. So therefore electrons are available for chemical bonding from these levels. So from these two tables it is clear that as the number of unpaired electron in 3D orbital increases, the number of oxidation state shown by elements also increases. From these two tables it is clear that तर ह्या दोन टेबलवरून आपल्याला सांगता येईल की अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत ते अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी जास्त तेवढे ते एलिमेंट जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? सो फ्रॉम दिस टेबल इट इज क्लिअर दॅट ॲज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, हे जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत हे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन 3D ऑर्बिटल इन्क्रीजेस, द नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय एलिमेंट्स ऑल्सो इन्क्रीजेस. आता यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल पहिला एलिमेंट आहे स्कॅन्डियम. फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियम. So scandium has only one unpaired electron. So scandium has only one unpaired electron and it shows two oxidation states. तेव्हा ट्रान्झिशन एलिमेंट हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हे एक त्याचं फीचर आहे. ट्रान्झिशन स्टेट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवतात? तर NS आणि N-1D लेवल यांच्या एनर्जी जवळपास सारख्याच आहेत. त्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट हे वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. तर एक्झाममध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, व्हाय ट्रान्झिशन एलिमेंट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय? तर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये NS आणि N-1D लेवल जे आहेत तर त्यांची एनर्जी जवळपास सारखीच आहेत. म्हणजे त्यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स केमिकल बॉन्डिंगसाठी अवेलेबल आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जशी जशी वाढत जाते तसं ते एलिमेंट जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात हे आपल्याला सांगता येईल. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल आपण घेतलंय स्कॅन्डियम. तर हा जो स्कॅन्डियम आहे ह्या स्कॅन्डियममध्ये एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. सो स्कॅन्डियम हॅज ओनली वन अनपेड इलेक्ट्रॉन अँड इट शोज टू ऑक्सिडेशन स्टेट्स. तर स्कॅन्डियम दोन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, +2 आणि +3. तर हे झालं स्कॅन्डियमचं एक्झाम्पल. त्याचबरोबर आपण दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया, मॅंगॅनीज घेऊया. while manganese, while manganese has 5 unpaired electron,
Manganese has 5 unpaired electrons. Manganese has 5 unpaired electrons. तर त्याच्याकडे 5 unpaired electrons आहे. And it shows 6 different oxidation states. 6 different oxidation states. तर मॅंगनीज कडे जास्तीत जास्त अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. 3D सिरीज मध्ये मॅंगनीज कडे जास्तीत जास्त अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. 3D5 त्याची कॉन्फिगरेशन आहे. तर त्यामुळे मॅंगनीज हे जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवलेलं आपल्याला इथं पाहायला मिळेल. म्हणजे याच्यातून एवढंच लक्षात ठेवा, तर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जशी जशी वाढत जाते तसं एलिमेंट जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो लॉस ऑफ 1,4s electron, loss of 1,4s electron, loss of 1,4s electron leads to formation of M plus ion. Formation of M plus ion. Then loss of 2,4s electron. Loss of 2,4s electron. So loss of 2,4s electron, it leads to formation of M2 plus ion. Similarly, loss of unpaired 3D and 4s electron gives or forms M3 plus and M4 plus ion, and so on. So some examples are given in following table. Listen once again. So loss of 1,4s electron, 4s मधला एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, तर त्याच्यामुळं जो आयॉन फॉर्म होतो तो आयॉन कुठला आहे? M प्लस आयॉन. देन लॉस ऑफ 2,4s इलेक्ट्रॉन, 2 4s इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर कुठला आयॉन तयार होईल? M2 प्लस. आणि जर लॉस ऑफ अनपेड 3D इलेक्ट्रॉन किंवा 4s इलेक्ट्रॉन यांच्यामधले लॉस झाले तर त्याच्यापासून M3 प्लस आयॉन किंवा M4 प्लस आयॉन किंवा सो ऑन अशा प्रकारचे वेगवेगळे आयॉन्स फॉर्म होतील. तर आता हा जो खाली दिलेला टेबल आहे, तर ह्या टेबलमध्ये त्याची वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले आहेत. सो एक्झाम्पल्स आर ॲज शोन बिलो. आता टॅब्युलर फॉर्ममध्ये एलिमेंट्स आणि ॲटॉमिक नंबर, फॉर एक्झाम्पल स्कँडियम Z म्हणजे ॲटॉमिक नंबर 21, टिटॅनियम ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 22 अप टू Zn पर्यंतचे एलिमेंट्स रिप्रेझेंट केले. म्हणजे एलिमेंटचा सिम्बॉल आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर ह्या पहिल्या कॉलममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. आता यांच्यापासून ज्या स्पेसिस मिळतात त्या स्पेसिस आणि त्यांचं कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खाली ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. आता स्कँडियम, फॉर एक्झाम्पल स्कँडियम जर मेटॅलिक स्टेटमध्ये असेल, तर त्याचं कॉन्फिगरेशन किती असतं? 3D14S2. तो मेटॅलिक फॉर्ममध्ये असेल तर 3D14S2 कॉन्फिगरेशन असतं.
त्यानंतर ह्या स्कँडियमनं जर एक इलेक्ट्रॉन लॉस केला, लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन, तर त्याने एक 4s इलेक्ट्रॉन लॉस केला. लॉस ऑफ 1 4s इलेक्ट्रॉन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ M+ आयॉन. स्कँडियमनं एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर काय तयार होईल? M+ आयॉन किंवा Sc+ आयॉन तयार होईल आणि त्याचं कॉन्फिगरेशन किती असेल? 3d1 4s1. एक s इलेक्ट्रॉन लॉस केला. त्यानंतर लॉस ऑफ 2 4s इलेक्ट्रॉन फॉर्म्स M2+ आयॉन. म्हणजे स्कँडियमनं जर 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर त्यावेळेस कॉन्फिगरेशन काय असेल? 3d2. तर अशा प्रकारे तर 3 इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर परत त्याचं कॉन्फिगरेशन हे कुणासारखं झालं असेल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एरोन. म्हणजे हा जो टॅब्युलर फॉर्म आहे त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, 3D सिरीजमधले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचं मेटॅलिक स्टेटमधलं कॉन्फिगरेशन किंवा त्यांनी एक इलेक्ट्रॉन लॉस केला, 2 इलेक्ट्रॉन लॉस केला किंवा 3 इलेक्ट्रॉन लॉस केला तर त्यांचं कॉन्फिगरेशन कशा प्रकारचं आहे असेल ते ह्या टेबलमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. सो हिअर वी फिनिश्ड द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. तर हे जे आर्टिकल आहे ह्या आर्टिकलमध्ये लक्षात ठेवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? न्यूमेरिकल व्हॅल्यू अँड साइन ऑफ चार्ज विथ विच ॲटॉम ऑफ element appear to have in a molecule of that compound. This is the definition of oxidation state. Then elements from 3D series, it shows variable oxidation states. Variable oxidation state दाखवतात. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवतात त्याचं रिझन आपण स्टडी केलं. किंवा हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंट्सनं एक इलेक्ट्रॉन गमावला तर त्यांचं कन्वर्जन M+ आयॉनमध्ये होतं. 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, 2 4s इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर M2+ आयॉनमध्ये कन्वर्जन होतं आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशा प्रकारचं असेल हे सुद्धा आपण ह्या टॅब्युलर फॉर्मद्वारे आपण स्टडी केलं. सो आफ्टर फिनिशिंग ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, नाउ द नेक्स्ट आर्टिकल विच वी आर गोइंग टू स्टडी इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. आता आपल्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज किंवा जी 3D सिरीज आहे त्या 3D सिरीजमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. सो लेट स्टडी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. सो मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स तर बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट किंवा जवळपास सर्वच्या सर्व ट्रान्झिशन एलिमेंट हे काय पाहायला मिळतात? सो दे एक्झिबिट्स मेटॅलिक प्रॉपर्टीज. सो मोस्ट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स exhibits metallic properties. तर जवळपास सर्वच्या सर्व ट्रान्झिशन एलिमेंट हे मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतात. आता मेटॅलिक प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या मेटॅलिक प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत? दे आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, किंवा दे हॅव्हिंग डक्टिलिटी प्रॉपर्टी, किंवा दे हॅव्हिंग मेटॅलिक लस्टर, और दे हॅव्हिंग ए मॅलेबिलिटी. तर ह्या ज्या मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत, जे लस्टर असेल किंवा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असेल किंवा डक्टिलिटी प्रॉपर्टी असेल, हे मेटल दाखवतात. तर ह्या मेटलच्या सर्वच्या सर्व प्रॉपर्टी हे ट्रान्झिशन एलिमेंट दाखवत असतात. मोस्ट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट एक्झिबिट्स मेटॅलिक प्रॉपर्टीज. So they are hard and form alloy with other metals. तर हे जे मेटल्स आहेत यांच्यापैकी जवळपास सर्व दे आर हार्ड. काही एक्सेप्शन आहेत, परंतु बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट्स हे किंवा फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते कसे आहेत? हार्ड आहेत. दे आर हार्ड.
they are hard and form alloy with other metals. alloy म्हणजे संमिश्र. तर बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधले जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कसे आहेत, हार्ड आहेत. काही त्याला अपवाद आहेत, परंतु बरेचसे हार्ड आहेत आणि ते काय फॉर्म करतात, अलॉय फॉर्म करतात विथ द अदर मेटल्स. त्यानंतर मोस्ट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट हे मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतात, त्यामुळं ते कसे असतील, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो नेक्स्ट इट इज द they are good conductor of heat and electricity. So they are good conductor of heat and electricity. त्यानंतर नेक्स्ट आहे, they have strong metallic bonding. Next property, they have strong metallic bonding. So they have strong metallic bonding and have compact structure. तर हे जे फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्या फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये मेटॅलिक बॉन्डिंग आहे आणि मेटॅलिक बॉन्डिंग असल्यावर त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आहे, कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे. मग असं असल्यामुळे काय असेल, सो देअरफॉर दे हॅव हाय डेन्सिटी अँड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. Therefore they have high density they have high density and have high melting point and boiling point. तर त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग आहे, त्यांचं स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे. तर ह्या गोष्टीमुळं हे जे एलिमेंट्स आहेत त्यांची डेन्सिटी जास्त असते किंवा त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट सुद्धा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळते. परंतु काही अपवाद आहेत ह्याला. सो द ट्रान्झिशन एलिमेंट एक्सेप्ट the transition elements except आता कोणाला सोडून, झिंक किंवा पुढच्या सिरीज मधला कॅडमियम हा एलिमेंट आहे किंवा आणखीन पुढच्या 3D सिरीज मधला मर्क्युरी एलिमेंट आहे. सो द ट्रान्झिशन एलिमेंट एक्सेप्ट zinc, cadmium, mercury are very hard and have low volatility तर ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते सर्वच्या सर्व ट्रान्झिशन एलिमेंट हे हार्ड आहेत किंवा त्यांची व्हॉलेटिलिटी कमी आहे, लो आहे. कुणाला सोडून, तर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये 3D सिरीजमधला हा झिंक सोडला किंवा 4च्या सिरीज ज्या आहेत 4D 5D वगैरे ज्या सिरीज आहेत त्यामधले एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल कॅडमियम असेल, मर्क्युरी असेल. तर झिंक, कॅडमियम, मर्क्युरी यांना सोडून ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते ट्रान्झिशन एलिमेंट कसे आहेत, हार्ड आहेत
आणि त्यांची व्हॉलेटिलिटी कशी आहे, लो आहे. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. So here we finished the physical properties of first transition series. So after studying physical properties of first transition series, now the next article in this topic is trends in atomic properties of the first transition series. आता फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज किंवा त्याला आपण 3D सिरीज म्हणतो. तर 3D सिरीजच्या ज्या काय ॲटॉमिक प्रॉपर्टीज आहेत त्या ॲटॉमिक प्रॉपर्टीजचा ट्रेंड कशा प्रकारचा आहे ते आपल्याला हा आर्टिकलमध्ये स्टडी करायचं आहे. ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. आता पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. सो इन 3D series, atomic radii decreases from left to right up to chromium. तर जी काही 3D सिरीज आहे तर त्या 3D सिरीजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. सो ॲटॉमिक रेडियाई इट डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अप टू क्रोमियम अँड देन रिमेन्स कॉन्स्टंट फॉर फ्यू एलिमेंट्स and then increases slightly at the end. तर इथं आपण ह्या टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण बघूया. टॅब्युलर फॉर्म मध्ये 3D सिरीजचे हे एलिमेंट्स आहेत. तर हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंटच्या ॲटॉमिक रेडियाई इथं आहेत. तर 3D सिरीजमध्ये काय पाहायला मिळतं, ॲटॉमिक रेडियाई डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर ॲटॉमिक रेडियाई स्कँडियमची आहे 144 पायकोमीटर. त्यानंतर टिटॅनियमचे डिक्रीज झाले 132, व्हॅनेडियमचे 122. म्हणजे लेफ्ट टू राईट ही जी व्हॅल्यू आहे ॲटॉमिक रेडियाची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू डिक्रीज होत चाललेली आहे. सो ॲटॉमिक रेडियाई डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अप टू क्रोमियमपर्यंत ती ॲटॉमिक रेडियाई डिक्रीज झालेली आहे. देन रिमेन्स कॉन्स्टंट फॉर फ्यू एलिमेंट. नंतर काही एलिमेंटला ती कॉन्स्टंट राहिलेली आहे, पुढच्या एलिमेंटला ती कॉन्स्टंट राहिलेली पाहायला मिळेल. अँड देन इन्क्रीजेस स्लाइटली ॲट द एंड. आणि नंतर शेवटी झिंकच्या बाबतीमध्ये ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल. सो इन 3D series, atomic radii decreases from left to right. So at the beginning with increase in atomic number, or as we move across transition series from left to right, nuclear charge increases by 1 unit. So nuclear charge increases by 1 unit at a time. तर आपण लेफ्ट कडून राईट कडे जात असताना आपल्याला काय पाहायला मिळते, तर लेफ्ट कडून राईट कडे जात असताना यांचा ॲटॉमिक नंबर 1 न वाढत चाललाय. त्यामुळे प्रत्येक एलिमेंटचा न्यूक्लिअर चार्ज सुद्धा काय झालाय 1 युनिटने वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. So the last electron enters in penultimate n-1 d subcell. तर लक्षात घ्या, लास्ट इलेक्ट्रॉन ये 3D सिरीज मध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो एंटर कुठे होत आहे, लास्ट इलेक्ट्रॉन. सो द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स penultimate n-1 d subcell. But d electron
but d इलेक्ट्रॉन म्हणजे d ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन, but d electrons offer small screening effect. Small screening effect. Small screening effect. Therefore, effective nuclear charge increases as atomic number increases. So effective nuclear charge increases as atomic number increases along with transition series. Hence, atomic radii decreases gradually. Hence, atomic radii decreases gradually from left to right. तर हे जे एलिमेंट आहेत ह्या एलिमेंट मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतोय, n-1d सबशेल मध्ये एंटर होतोय. तर डी इलेक्ट्रॉन जे आहेत ते डी इलेक्ट्रॉनचं कसं आहेत, स्क्रीनिंग इफेक्ट हा स्मॉल आहे, त्यामुळे इथं आपल्याला काय वाढलेलं पाहायला मिळेल, तर इथं जास्तीत जास्त इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा वाढलेला पाहायला मिळेल. So hence atomic radii decreases gradually from left to right. तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं हा ॲटॉमिक रेडियाई लेफ्ट टू राईट डिक्रीज झालेला पाहायला मिळेल. आता नेक्स्ट आहे आयोनिक रेडियाई. ॲटॉमिक रेडियाई झाले त्याच्यानंतर आता आयोनिक रेडियाईबद्दल आपण स्टडी करूया. सो आयोनिक रेडियाई शोज सेम ट्रेंड ॲज ऑफ ॲटॉमिक रेडियाई. आता आयोनिक रेडियाई जे आहेत तर आयोनिक रेडियाईचा ट्रेंड सुद्धा कोणासारखा आहे, ॲटॉमिक रेडियाई सारखाच आहे. म्हणजे आयोनिक रेडियाई मध्ये सुद्धा किंवा आयोनिक रेडियाई सुद्धा लेफ्ट टू राईट डिक्रीज होत गेलेली पाहायला मिळेल. सिन्स एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, trend in atomic radii can be studied with. तर आता इथं लक्षात घ्या, फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. सो फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स दे शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, हे आपण आता स्टडी केलं आहे. सो सिन्स एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज shows variable oxidation state, trend in atomic radii can be studied with. First one factor is elements having same oxidation state. Elements having same oxidation state. Elements having same oxidation state. And second is considering various oxidation states of same element. तर परत एकदा आपण स्टडी करूया. तर ॲटॉमिक रेडियामध्ये जो ट्रेंड आपण पाहिला तशाच प्रकारचा ट्रेंड आपल्याला आयोनिक रेडियाबद्दल सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे 3D सिरीज मधल्या एलिमेंटच्या आयोनिक रेडियाई सुद्धा लेफ्ट टू राईट डिक्रीज होत गेलेली पाहायला मिळेल. सो सिन्स एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मधले एलिमेंट हे वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. त्यामुळं ॲटॉमिक रेडियाई जे आहे ते ॲटॉमिक रेडियाई स्टडी करत असताना आपल्याला दोन फॅक्टर विचारात घ्यावे लागतील. त्यातला एक आहे एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ऑक्सिडेशन स्टेट आणि दुसरा कुठला आहे, कन्सिडरिंग व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेम एलिमेंट. सो फॉर द सेम ऑक्सिडेशन स्टेट, for the same oxidation state,
So for the same oxidation state with increase in for the same oxidation state with increase in nuclear charge ionic radii gradually decreases. Ionic radii gradually decreases. Ionic radii gradually decreases for same oxidation state. For same oxidation state. Baba, for the same oxidation state with increasing nuclear charge, ionic radii gradually decreases for same oxidation state. तर आता इथे हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंटची +2 ऑक्सिडेशन स्टेट आपण विचारात घेतली तर आयोनिक रेडियाई जी आहे ते आयोनिक रेडियाई डिक्रीज होत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे विथ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. विथ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता इथं सेम ऑक्सिडेशन स्टेट होती त्यावेळेस आयोनिक रेडियाई डिक्रीज होत गेलेली पाहायला मिळाली. आता व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपण कन्सिडर करतोय विथ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. विथ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ same metal ionic radii decreases. Ionic radii decreases. Ionic radii decreases with higher oxidation state. With higher oxidation state due to increase in effective nuclear charge. Effective nuclear charge. Due to increase in effective nuclear charge, ionic radii decreases. Ionic radii decreases. Ionic radii decreases from M2 plus to M3 plus ions. बाई इथे लक्षात घ्या. Variable oxidation state of same metal. आता सेम मेटल घेतला आणि त्याची व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट पाहिली तर त्यात काय पाहायला मिळतं आपल्याला. सो आयोनिक रेडियाई डिक्रीजेस विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू इंक्रीजिंग इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. आयोनिक रेडियाई डिक्रीजेस फ्रॉम M2+ टू M3+ आयोन. आता हे समजावून घेण्यासाठी आपण टॅब्युलर फॉर्मकडे येऊया. आता फॉर एक्झाम्पल टिटॅनियम घेतला तर टिटॅनियम +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असताना त्याची आयोनिक रेडियाई 90 आहे, 90 पायकोमीटर. आणि टिटॅनियम +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असताना त्याची आयोनिक रेडियाई कमी झाली आहे, ती किती आहे 76. किंवा क्रोमियम घेतलं तर क्रोमियम +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असताना 84 पायकोमीटर त्याची आयोनिक रेडियाई आहे. आणि क्रोमियम M3+ किंवा 3+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असताना त्याची आयोनिक रेडियाई किती आहे 69. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती ऑक्सिडेशन स्टेट जर वाढली तर आयोनिक रेडियाई सुद्धा कमी होती. याच्या पाठीमागचं रिझन काय तर इथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो आणि त्यामुळं आयोनिक रेडियाई जी आहे ती आयोनिक रेडियाई डिक्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर इथं आपण ही पहिली प्रॉपर्टी आपण स्टडी केली, दॅट इज ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. त्यानंतर आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे, दॅट प्रॉपर्टी इट इज द आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी. आता आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन सुद्धा आपण 11th स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केली होती.
So the energy required to remove an electron from isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. म्हणजे आयसोलेटेड गॅसेस ॲटम ग्राउंड स्टेटमध्ये असेल आणि त्याच्यामधून एखादा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल तर त्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो आयोनायझेशन एन्थाल्पी. सो द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसेस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट इज कॉल्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. सो आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ 3D series, it lies between S block and P block elements. So ionization enthalpy, it lies between S block and P block element. तर S ब्लॉकची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे, पी ब्लॉकची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे आणि ह्यांच्या दोघांच्या मध्ये ह्या 3D सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, इट लाईज बिटवीन एस ब्लॉक अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. सो दे हॅव हायर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन एस ब्लॉक एलिमेंट अँड लोअर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन पी ब्लॉक एलिमेंट्स. सो फर्स्ट, second and third ionization enthalpy of element of first transition series, these are shown in this table. IE1 first ionization enthalpy, IE2 second ionization enthalpy किंवा IE3 म्हणजे third ionization enthalpy. तर 3D सिरीज मधले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीचे व्हॅल्यू ह्या टॅब्युलर फॉर्ममध्ये दिले आहेत. आता ह्या व्हॅल्यू कुठल्या युनिटमध्ये आहेत, किलो जूल पर मोल मध्ये आहेत त्या. सो आयोनायझेशन एन्थाल्पी शोन इन दिस टेबल, आयोनायझेशन एन्थाल्पीज शोन इन दिस टेबल रिव्हील दॅट फॉर अ गिवन एलिमेंट देयर इज सबस्टॅन्शियल इन्क्रीज फ्रॉम फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी टू थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. तर इथे ह्या व्हॅल्यूवरून आपल्याला सांगता येईल. तर फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी आपण जर कम्पेअर केली तर सबस्टॅन्शियल इन्क्रीज म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून आपण काय म्हणू शकतो, सो आयोनायझेशन एन्थाल्पी शोन इन दिस टेबल, आयोनायझेशन एन्थाल्पी शोन इन दिस टेबल रिव्हील दॅट फॉर अ गिवन एलिमेंट there is substantial increase from first ionization enthalpy to third ionization enthalpy. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो ॲज वी मूव्ह अक्रॉस ट्रान्झिशन सिरीज, slight variation is observed in successive enthalpies, that is IE1, IE2 and IE3 of these elements. तर आपण स्कॅडियम कडून झिंक कडे जर आपण गेलो तर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यू मध्ये स्लाइट व्हेरिएशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. सो फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी IE1, first ionization enthalpy IE1 increases with first ionization enthalpy, that is IE1 increases with increase in atomic number, increases with increase in atomic number, increase in atomic number. So first ionization enthalpy increases with increase in atomic number across a transition series.
तर फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पी जी आहे ती फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पी जसं जसा ॲटॉमिक नंबर वाढतो तसतसा ही फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पी जवळपास वाढत गेलेली पाहायला मिळते. सो बट धिस इन्क्रीज इज नॉट रेग्युलर. ही जी इन्क्रीज आहे ती इन्क्रीज रेग्युलर नाही असं आपल्याला म्हणता येईल. कारण तर काही ठिकाणी ती कमी झाली आहे, काही ठिकाणी जास्त झाली आहे, परंतु ओव्हरऑल फर्स्ट आयोनेशन एन्थॅल्पी ही इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो धिस इज नॉट रेग्युलर. तर ही जी आयोनेशन एन्थॅल्पी जी आहे ती आयोनेशन एन्थॅल्पी इन्क्रीज झाली आहे. दिस इज नॉट रेग्युलर. दिस इज नॉट रेग्युलर. ती रेग्युलर असलेली पाहायला मिळत नाही. सो दिस इज नॉट रेग्युलर. आता का रेग्युलर असलेली पाहायला मिळत नाही? सो दिस इज नॉट रेग्युलर. वाय दिस इज नॉट रेग्युलर? तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? तर इथं लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर आपल्याला वाढत गेलेला पाहायला मिळतो. सो ॲडेड इलेक्ट्रॉन, दिस इज नॉट रेग्युलर बिकॉज added electron enters into n-1 d subshell. n-1 d subshell and shields valence electron and shields valence electrons and shields valence electron from nucleus. So this effect of increased nuclear charge is opposed by screening effect of n-1 d electron. Therefore, with increase in atomic number, increase in ionization enthalpy is rather slow and not regular. So this is not regular because added electron enters into n-1 d subshell and shields valence electron from nucleus. Thus, effect of increased nuclear charge. Thus, effect of increased nuclear charge. So thus effect of increased nuclear charge is opposed by कोणी अपोज केलेलं आहे? So it is opposed by so here thus effect of increased nuclear charge is opposed. आता हा जो अपोज केलेला आहे तो अपोज कोण केलेला आहे? स्क्रीनिंग इफेक्ट is opposed by screening effect. Of n-1 d electrons. Therefore, with increase in atomic number, therefore with increase in atomic number, increase in ionization enthalpy, increase in ionization enthalpy
is rather slow, is rather slow, is rather slow, and is rather slow. ती स्लो तर आहेच, आणि दुसरं काय पाहायला मिळतं, अँड नॉट रेग्युलर, अँड नॉट रेग्युलर. तर आयोनेशन एन्थाल्पी जी आहे ती आयोनेशन एन्थाल्पी डिक्रीज होत जाते, सॉरी आयोनेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत जाते, परंतु ते रेग्युलर नाही. त्याच्या पाठीमागचं हे रिझन जे आहे ते हे रिझन आपण इथं अभ्यास. So first ionization enthalpy of elements of third transition series are higher than those elements of second and third transition series. The first ionization enthalpy of elements of third transition series are higher than those of elements of first and second transition series. तर आयोनेशन एन्थाल्पी जी आहे ती आयोनेशन एन्थाल्पी फर्स्ट आयोनेशन एन्थाल्पी आणि सेकंड आयोनेशन एन्थाल्पी पेक्षा कुठली आयोनेशन एन्थाल्पी जास्त आहे, थर्ड आयोनेशन एन्थाल्पी. सो थर्ड आयोनेशन एन्थाल्पी इट इज हायर, थर्ड आयोनेशन एन्थाल्पी इट इज हायर दॅन सेकंड अँड फर्स्ट आयोनेशन एन्थाल्पी. तर हे एक आपल्याला इथं रिझन आपल्याला पाहायला मिळेल, तर ती जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळेल. So here we finished the second property, that is the ionization enthalpy. तर इथं आपण आयोनेशन एन्थाल्पी जी आहे ती आयोनेशन एन्थाल्पी इथं आपण कंप्लीट केलेली आहे. आता आयोनेशन एन्थाल्पी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथं आणखीन पुढे एक आर्टिकल स्टडी करायचं आहे. दॅट आर्टिकल इट इज द मेटॅलिक कॅरेक्टर. तर आता आपल्याला इथं हे जे 3D सिरीज आहे तर त्या 3D सिरीज मधलं मेटॅलिक कॅरेक्टर आपल्याला स्टडी करायचं आहे. सो लेट स्टडी द नेक्स्ट प्रॉपर्टी, दॅट इज द मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर. So all transition elements are metal and they exhibit properties of metals. आपण पाठीमागे स्टडी केलेलं आहे. तर जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत, सो ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स, जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत, ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल्स. ते मेटल्स आहेत. का मेटल्स आहेत, तर ते मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवतात, म्हणून जवळपास बरेचसे ट्रान्झिशन एलिमेंट हे मेटल्स आहेत असं आपल्याला म्हणता येतं. सो ट्रान्झिशन एलिमेंट हॅव लो आयोनेशन एन्थाल्पी अँड व्हॅकंट डी ऑर्बिटल अँड धीस फॉर्म्स फॉर्मेशन ऑफ मेटॅलिक बॉन्ड इन दे. आता हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत, तर त्याच्या पाठीमागे रिझन काय. सो ट्रान्झिशन एलिमेंट हॅव लो आयोनेशन एन्थाल्पी. ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव लो आयोनेशन एन्थाल्पी. So transition elements have low ionization enthalpy and vacant d orbital. तर ट्रान्झिशन एलिमेंट ची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे, त्यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आपल्याला जो बॉन्ड पाहायला मिळतो तो बॉन्ड कुठला आहे, मेटॅलिक बॉन्ड. तर मेटॅलिक बॉन्ड त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्याचं रिझन हे अशा प्रकारचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो hardness of these element is due to the presence of covalent bond in them. आता हे जे एलिमेंट आहेत, हेच एलिमेंट जवळपास सर्वच्या सर्व एलिमेंट हे हार्ड आहेत, हार्ड नेचरचे. तर त्यांच्यामधला जो हार्डनेस आहे,
hardness of these elements is due to presence of covalent bond in them. तर हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट हार्ड नेचरचे आहेत का तर त्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे and this is possible due to the presence of unpaired. So this is a covalent bond form होते कशामुळे this is possible due to presence of unpaired n-1 d electrons in the element. तर एलिमेंट मध्ये काय प्रेझेंट आहेत अनपेड n-1 d इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्यामुळे ते कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात आणि कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत त्या ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये आपल्याला कुठला बॉन्ड पाहायला मिळतो मेटॅलिक बॉन्ड किंवा मेटॅलिक कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतो. सो मेटल्स लाईक क्रोमियम मॉलिब्डेनम किंवा टंगस्टन have maximum number of unpaired electron. तर ट्रान्झिशन एलिमेंट मधले जे काही एलिमेंट्स आहेत फॉर एक्झाम्पल क्रोमियम असेल मॉलिब्डेनम असेल किंवा टंगस्टन असेल त्यांच्याकडे मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे ते कसे आहेत हार्ड. त्याच्या विरुद्ध झिंक असेल कॅडमियम असेल तर त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत तर ते कशा असलेले पाहायला मिळतात आपल्याला सॉफ्ट पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉन्डिंग पॉइंट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज हाय ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स ड्यू टू क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. तर ट्रान्झिशन एलिमेंटचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट सुद्धा आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंटपेक्षा जास्त असलेला पाहायला मिळतो का तर त्यांचं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे त्यामुळे मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट सुद्धा आपल्याला त्यांचा हाय असलेला पाहायला मिळेल. सो हिअर वी फिनिश्ड the metallic character of 3D series. So today we are going to stop here. Thank you.